जय भीम। काल छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवर मुकुंदवाडी या ठिकाणी महानगरपालिकेच्या तोडक कारवाईनुसार मुकुंदवाडी जमीनदोस्त करण्यात आली। त्याचप्रमाणे त्याच्या प्रवेशद्वारावरती जी कमान होती त्या कमानीला देखील तोडण्यात आलं आणि ती तोडत असताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, महानगरपालिकेच्या कमिशनरला याला याची जाणीव नसावी का? हे तेच छत्रपती संभाजीनगर आहे ज्या ठिकाणी मराठवाडा नामांतराच्या विषयावर हजारो सैनिकांनी बलिदान दिले। त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण प्रवेशद्वारावरची कमान कोणालाही विचारत न घेता आपण अत्यंत निर्दयीपणे तोडतात। आपलं प्रशासन यांनी तोडण्या अगोदर तेथील रहिवाशांना, तेथील सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपण ती कमान तोडायला हवी होती, परंतु आपण कुठल्याही प्रकारचा विचार न करता, जसं काही तुमच्या डोक्यामध्ये त्या सडक्या मेंदूमध्ये कुठेतरी मनोवाद आहे आणि त्या मनोवादी मानसिकतेनुसार आपण ती कमान तोडली, त्या आपल्या कारवाईचा भीमराव सेना पक्ष या ठिकाणी जाहीर निषेध करतो। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निवडणुकीमध्ये नेहमीच आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आम्ही यांच्या विचाराने काम करू। मग फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाच्या वस्त्या कुठल्याही प्रकारची नोटीस न देता आपण जमीनदोस्त कसे करता? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 6 जून ते 6 सप्टेंबर पर्यंत कुठलीही तोडक कारवाई करता येत नाही, कुणालाही बेघर करता येत नाही। मग आपण कशाच्या जोरावरती आंबेडकरी समाजाची घरं जमीनदोस्त केली आहेत? मुंबईमध्ये ज्या ठिकाणी 2011 पर्यंतच्या साऱ्या झोपड्या सुरक्षित आहेत, मग त्याच धर्तीवरती छत्रपती संभाजीनगर मधील झोपड्या का सुरक्षित नाही? ह्या सरकारने अशा प्रकारे अमानवीय काम करून आंबेडकरी समाजाला बेघर केलेला आहे। या महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन, आपण संभाजीनगर मधील सर्व झोपडीधारकांना संरक्षित करावे। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, आपण जेव्हा अडचणीत असता त्यावेळेस आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात, त्यावेळेस आपल्याला आंबेडकरी जनता आठवते। आणि छत्रपती संभाजीनगर मधील जे लोक ह्या संजय शिरसाटला वाचवण्यासाठी काल परवा मोर्चा काढत होते, आज त्या लोकांचे डोळे फुटले आहेत का? त्यांच्या तोंडावर असं कुठलं टाळं लागलंय की ते आपल्या समाज बांधवाबद्दल मोर्चा काढू शकत नाही? त्या दीड दमडीच्या पालकमंत्र्यासाठी आपण मोर्चा काढता, परंतु आपल्या बांधवांसाठी रस्त्यावर येत नाही। तुमचा करावा तेवढा या ठिकाणी निषेध आहे। शरमनाक कृत्य तुम्ही या ठिकाणी करत आहात। भीमराव सेना आपल्या सगळ्यांचा देखील या ठिकाणी निषेध करतो। संभाजीनगरमधील तमाम भीमसैनिकांनी एकत्र येऊन या विरुद्ध आंदोलन करावं। मी लवकरच संभाजीनगरला येत आहे आणि महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनामध्ये भीमराव सेना पक्षाच्या वतीनं आम्ही पालकमंत्री संजय शिरसाट, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन जोपर्यंत हे संभाजीनगरमधील आंबेडकरी समाजाला न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। व आम्ही या पावसाळी अधिवेशनामध्ये आपणास
चेतावणी देतो की आपण लवकरात लवकर मुकुंदवाडी मधील हा प्रश्न जर सोडवला नाही तर भीमराज सेना पक्ष आपल्याला मंत्रालयाच्या गेटमधून आतमध्ये घुसू देणार नाही, ही आपण नोंद घ्यावी. जय भीम.